वहिनी काय झालं? नकोय ग मला ते दूध वगैरे. पण का? तुम्ही सगळे इतकं करता माझ्यासाठी, पण काय उपयोग त्याचा? एवढं सगळं करून काहीच घडत नाहीये, फक्त सगळ्यांचा वेळ वाया जातो. या घराला मी काहीच देऊ शकत नाहीये ग. बरं, नको घेऊस ते दूध. असं कसं? नाही हं, मी स्वतः पाजणार. प्लीज. गुड. फिनिश करायचं. व्हेरी गुड. अगदी सख्या बहिणीसारखी काळजी घेतेस माझी. सर्वांची चला बाहेरचं टेबल आवरून घेऊ. तू हे दूध नाही पिणार तर महिन्याभरात दिवस राहतील तुला. पण तेच तर नकोय. मला तर मूल नकोच आहे, पण मी तुलाही होऊ देणार नाही. या घरात मुलाचा आवाज नाही घुमू देणार मी. आता यापुढे काही दिवस हेच तुझं जग. तुझं विश्व मेहेंदळे कुटुंबाभोवतीच फिरलं पाहिजे. आणि या मेहेंदळे कुटुंबाचं खोड म्हणजे चंद्रकांत मेहेंदळे. साधा सरळ माणूस, कसला गुंताच नाही. कुटुंबवत्सल, प्रेमळ. इथे एक छोटासा घाव घालून ठेवायचा, संस्कारांचा. आता येतात तिलोत्तमाबाई मेहेंदळे. अतिशय हुशार बाई, सौंदर्याची भोगती. सगळ्या गोष्टी सुंदर लागतात. काळा रंग अजिबात आवडत नाही. ग्रह ताऱ्यांवर प्रचंड विश्वास, आणि ग्रह तारे माझ्या इशाऱ्यांवर चालतात. त्यामुळे हिची नस पकडणं तुला जास्त अवघड जाणार नाही. माझी मैत्रीण पण आहे ती. तुझा त्या घरातला प्रवेश सोपा होईल. त्या घरातला सगळ्यात मोठा मुलगा राजकुमार मेहेंदळे. बिझनेस सांभाळतो, अतिशय व्यवहारी आहे. याच्याशी व्यवहारानंच वागायचं. पण याची बायको, तिचं नाव अमृता, अगदी गरीब गाय. म्हणजे तू जर तिच्याशी प्रेमाने दोन शब्द बोललीस तर तुझ्यासाठी जीव सुद्धा देईल ती. इतकी गरीब, पण घर अगदी व्यवस्थित सांभाळते. अगदी नीटनेटकं. म्हणजे संसारिक बाई आहे. तिला सांसारिक गोष्टीत गुंडाळून टाकते. देवभोळी वाटते. येईल लगेच टप्प्यात. अरे वा, तुझं अपेक्षापेक्षाही पुढची निघालीस. गुड. हा मेहेंदळे कुटुंबातला दुसरा मुलगा. याच्या आधी याच्या बायकोची ओळख करून द्यायला हवी. बायकोचं नाव ऐश्वर्या, मिस पुणे होती. सगळ्या गोष्टी सुंदर हव्यात असं समजणाऱ्या तिलोत्तमाचं हे सुधारित रूप म्हणायला हरकत नाही.
तिच्यापासून जरा सांभाळून राहायचं, धोकादायक आहे. साहेब, मासा पाण्यामध्ये एकटाच आहे. सारंगला ऑफिसमधनं फोन येईल. त्याला फोन आला की तिथून ऐश्वर्या आणि तिलोत्तमाला बाहेर घेऊन जायचं. ऑडिटोरियममध्ये फक्त सारंग राहील याची काळजी घ्यायची. हो, नाही चुकलं. आई